नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय TV9 मराठी. या बुलेटिनमध्ये बघूया टॉप 9 न्यूज. सुरुवातीला मोठ्या बातम्या. राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्रीपदासाठी हालचाली सुरू. प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली. उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव आघाडीवर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची लवकरच बैठक होण्याची शक्यता. राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी पक्षाच्या राष्ट्रीय प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावलं जाणार. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करावं. सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री केलं तर सुनेत्रा अजित पवार हे नाव कायम राहील. समर्थकांच्या भावना. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आता सर्व पवार कुटुंबानं एकत्रित येऊन निर्णय घेण्याची मागणी. कोणाकडे जायचं, कसं जायचं, आम्ही पूर्ण ब्लँक झालो आहोत. आम्ही सगळे दिशाहीन आहोत. सगळेजण बसून अजित पवार कुटुंबियांच्या मागे जाऊ. अनिल पाटलांकडनं स्पष्ट. आम्ही कोणाकडे जायचं, कसं जायचं, कंप्लीट आम्ही ब्लँक झालेलो. असा नेता गेला त्याच्यामुळे निदान प्रत्येक आमदाराच्या विकासाच्या ज्या ज्या गोष्टी मंजूर केलेल्या होत्या त्याची सगळी वीट आणि वीट त्या माणसाने आम्हाला दिलेली. तर दोन्ही राष्ट्रवादींनी वेगळं राहून चालणार नाही. अजित पवारांनंतर सुनेत्रा पवारांना मंत्रिपद द्यावं. कार्यकर्त्यांची देखील हीच भूमिका असल्याचं म्हणत नरहरी चिरवळ यांची मागणी. अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली होती. निवडणुकीनंतर आपण एकत्र येऊ असं वक्तव्य दादांनी केलं होतं. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडेंची प्रतिक्रिया. दादा म्हणत होते की काय नेमकी वाशी कुठे जिंकली माहिती नाही. खरं म्हणलं तर आपण 12 डिसेंबरलाच एकत्र येणार होतो, पण तो येऊ शकलो नाही. ठीक आहे, निवडणुकीनंतर आपण निश्चितच एकत्र येऊया. तर जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि अनिल देशमुखांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट. पवारांच्या राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांकडनं सुनेत्रा पवारांची भेट. विमान अपघाताचा AIBनं तपास सुरू केलाय. विमानातील ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आलाय. फडणवीसांच्या पत्रावरती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडूंची माहिती. सर्व टेक्निकल रेकॉर्ड्स आणि ऑपरेशनल तपशील तसंच घटनास्थळावरील तथ्याचा तपास केला जात असल्याची माहिती. अजितदादांनी सकाळचा शपथविधी घेतला. तो पहिला प्रयोग नव्हता तर तिसरा प्रयोग होता. रावसाहेब दानवेंची माहिती. तर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी तिघे मिळून सरकार चालू असं ठरलं. मात्र पवार साहेबांनी शिवसेना नको म्हणून पहिला प्रयोग फसला. शोकसभेत आठवणीला उजाळा देताना दानवेंचं विधान. दादांच्या सरकारचा शपथविधी घेतला तो पहिला प्रयोग नाही, हा तिसरा प्रयोग होता. पहिला प्रयोग आमचा फसला होता. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस. पण मोठे साहेबांनी सांगितलं की नाही, शिवसेना नको, आपण दोघं चालू. त्याला